कल्पना करा, एका बाजूला विचारांची सर्वोच्च पातळी गाठणारा तत्वज्ञानी गुरु प्लेटो आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण जग जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा एक तरुण सम्राट. म्हणजे सिकंदर महान किंवा अलेक्झांडर द ग्रेट. अगदी बरोबर. आता विचार करा, या दोन अत्यंत भिन्न आणि प्रचंड शक्तिशाली व्यक्तिमत्वांना जोडणारा दुवा कोण असेल? तो माणूस म्हणजे अरिस्टॉटल. होय ना. आजच्या आपल्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच पाश्चात्य तत्वज्ञानाचे पितामह मानल्या जाणाऱ्या अरिस्टॉटलच्या विचारविश्वात शिरणार आहोत. नक्कीच. आणि हा विषय खूपच रंजक आहे. हो, कारण इसपू 384 मध्ये मॅसेडोनियातील स्टॅगिरा येथे जन्मलेला आणि युबोया बेटावर अखेरचा श्वास घेतलेला हा माणूस, म्हणजे एकाच माणसाने प्राचीन ग्रीसमध्ये बसून आधुनिक विज्ञान, राजकारण, मानसशास्त्र आणि तर्कशास्त्राचा पाया नेमका कसा रचला हे उलगडून दाखवणे हे आपल्या आजच्या या माहितीच्या प्रवासाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि या प्रवासाची सुरुवातच मुळात एका अत्यंत नाट्यमय ऐतिहासिक पार्श्वभूमीवर होते. म्हणजे बघायला गेलं तर आपण ज्या मेंटोरशिप किंवा मार्गदर्शनाबद्दल बोलत आहोत तो मानवी इतिहासातील एक अद्वितीय टप्पा आहे. खरंय. म्हणजे त्याने प्लेटोच्या अकॅडमीमध्ये जवळपास 20 वर्ष घालवली होती ना? होय, 20 वर्ष. तिथे त्याने ज्ञानाचे सर्वोच्च धडे गिरवले आणि त्यानंतर त्याने थेट अलेक्झांडर द ग्रेटला शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली. बापरे, जगातील सर्वात महान मेंटरशिपच म्हणायची ही. अगदी. पण अरिस्टॉटलचं खरं मोठेपण हे त्याच्या या राजकीय ओळखीमध्ये नाहीये. त्याचं मोठेपण दडलंय त्याच्या बौद्धिक बंडखोरीत. अच्छा, म्हणजे तो एकाच विषयात अडकून नाही राहिला? अजिबात नाही. तत्वज्ञान, राजकारण, जीवशास्त्र, तर्कशास्त्र अशा अनेक विषयात त्याने जे मूलभूत संशोधन केलंय त्यानेच खऱ्या अर्थाने मानवी विचारांच्या उत्क्रांतीला दिशा दिली असं मी म्हणेन. आणि हीच बौद्धिक बंडखोरी मला सर्वात जास्त कुतूहल निर्माण करणारी वाटते. चला तर मग हे थोडं सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. कारण 20 वर्ष प्लॅटोसारख्या महान गुरूच्या सहवासात राहूनही अरिस्टॉटलने स्वतःचा पूर्णपणे वेगळा मार्ग कसा निवडला हा प्रश्न पडतोच. जेव्हा आपण या दोघांच्या विचारांची तुलना करतो तेव्हा एक फार मोठा फरक दिसतो. म्हणजे प्लॅटोचा दृष्टिकोन कल्पनावाद म्हणजेच आयडियलिझम होता ना? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्लेटो हा अशा माणसासारखा होता जो एखाद्या घराचा फक्त नकाशा किंवा ब्लूप्रिंट पाहून तेच अंतिम सत्य मानतो. अगदी तसंच. त्याच्या मते सत्य हे आदर्शाच्या रूपात कुठेतरी वर आकाशात दडलेले आहे आणि आपण जे भौतिक जग पाहतो ती केवळ त्या आदर्शाची एक अंधुक सावली आहे. हो, पण अरिस्टॉटलने तो नकाशा चक्क बाजूला ठेवला. बरोबर. तो घराबाहेर पडला आणि प्रत्यक्ष विटा, सिमेंट, मातीला हात लावून त्याने वास्तवाचा शोध घेतला. त्याने अनुभववाद म्हणजेच एम्पिरिसिझम मांडला. हे अगदी योग्य निरीक्षण आहे. अरिस्टॉटलच्या मते जर आपल्याला हे जग समजून घ्यायचे असेल तर ते कुठल्या तरी अदृश्य आदर्श जगात शोधून चालणार नाही. ते सत्य आपल्या आजूबाजूच्या भौतिक वस्तूंमध्ये आणि वास्तवामध्येच शोधलं पाहिजे. ज्ञान मिळविण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे आपले अनुभव आणि निरीक्षण. म्हणजे एखादी गोष्ट कशी काम करते हे समजण्यासाठी त्या गोष्टीचं प्रत्यक्ष निरीक्षण करणं आवश्यक आहे. होय, हा त्याचा ठाम दृष्टिकोन होता. त्याने डोळे, कान, त्वचा यांसारख्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीला विश्लेषणाचा पाया मानला. पण थांब, मला इथे एक अडचण जाणवतीये. कोणती अडचण? जर आपण फक्त आपल्या ज्ञानेंद्रियांवर अवलंबून राहिलो तर अनेकदा आपली फसवणूक होऊ शकते ना. जसं की लांबून पाहताना सूर्य खूप लहान वाटतो. हां, बरोबर. पण वास्तवात तो पृथ्वीपेक्षा कितीतरी मोठा आहे. जर आपण फक्त डोळ्यांनी पाहतोय आणि कानांनी ऐकतोय तर त्या कच्च्या माहितीचा अचूक अर्थ कसा लावायचा? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. होय ना. या माहितीचं सत्यात रूपांतर करण्यासाठी विचारांची काहीतरी विशिष्ट पद्धत असायला हवी. आणि याच समस्येवर मात करण्यासाठी अरिस्टॉटलने एका संपूर्ण नवीन शास्त्राला जन्म दिला. ते म्हणजे तर्कशास्त्र किंवा लॉजिक. अच्छा. नुसत्या माहितीचा ढीग गोळा करून उपयोग नाही, तर त्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी एक पक्की आणि अचूक पद्धत हवी. म्हणूनच त्याने औपचारिक तर्कशास्त्र किंवा फॉर्मल लॉजिक विकसित केलं. म्हणजे त्याने मानवी विचारांना एका साच्यात, एका नियमावलीत बसवलं तर. अगदी बरोबर. आणि यातील सर्वात प्रसिद्ध पद्धत म्हणजे सिलॉजिझम. ही तर्काच्या नियमानुसार टप्प्याटप्प्याने निष्कर्ष काढण्याची एक पद्धत आहे. आपण हे एका उदाहरणावरून सविस्तर समजून घेऊया का? श्रोत्यांना अधिक स्पष्ट होईल. नक्कीच. या प्रक्रियेला 3 पायऱ्यांमध्ये विभागता येतं. पहिले एक सर्वसमावेशक मुख्य विधान असतं. जसं की सर्व माणसे नश्वर आहेत
किंवा ऑल ह्युमन्स आर मॉर्टल. हां. त्यानंतर एक विशिष्ट उपविधान येतं. सुकरात माणूस आहे. आणि मग निष्कर्ष निघतो. अगदी. या 2 विधानांवरून जो अटळ निष्कर्ष निघतो तो म्हणजे त्यामुळे सुकरात नश्वर आहे. हे विधान केवळ भाषिक पातळीवरचे नाही, तर ती एक वस्तुनिष्ठ सत्य शोधण्याची प्रक्रिया आहे. अरे वा, म्हणजेच हे एखाद्या गणिताच्या सूत्रासारखे आहे. जर A बरोबर B असेल आणि B बरोबर C असेल तर A बरोबर C असणारच. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तसंच काहीसं. यात भावनांना किंवा पूर्वग्रहांना कोणतीही जागा नाही. मानवी विचारांना अशी गणितीय चौकट मिळणं हा खरोखरच मोठा टप्पा असावा. म्हणजे आज आपण संगणक विज्ञानात किंवा कोडिंगमध्ये जे लॉजिक वापरतो होय. त्याची पाळेमुळं 2000 वर्षापूर्वीच्या याच तर्कशास्त्रामध्ये सापडतात. हे खरंच थक्क करणार आहे. आणि याच तर्कशुद्ध पद्धतीचा वापर करून ॲरिस्टॉटलने आजूबाजूच्या वास्तवाचं निरीक्षण सुरू केलं. यातूनच तो जगातील पहिला वैज्ञानिक जीवशास्त्रज्ञ मानला जातो. म्हणजे त्यानं निसर्गाचा अभ्यास केवळ खोलीत बसून तत्वज्ञानाच्या अंगाने नाही केला. अजिबात नाही. तो प्रत्यक्ष निसर्गात गेला आणि त्याने निरीक्षणे नोंदवली. अनेक प्राणी, पक्षी आणि समुद्री जीवांचे बारकाईने निरीक्षण करून त्याने त्यांची एक सविस्तर वर्गीकरण पद्धती मांडली. क्या बात आहे. सजीवांची रचना, त्यांचे अवयव, त्यांच्या सवयी यांच्या आधारे त्याने निसर्गातील विविध घटकांचा अभ्यास केला. थांब. मला इथे एक मोठा विरोधाभास दिसतोय. विरोधाभास? हां. कशाबद्दल? हे सर्व ऐकताना एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. हां. जर ॲरिस्टॉटल भौतिक वस्तू, प्रत्यक्ष निरीक्षण, माती, शरीर आणि अनुभवांवर एवढा भर देत होता, अनेक प्राणी पक्ष्यांचं निरीक्षण करून वर्गीकरण करत होता, तर मग त्याने डी ॲनिमा नावाच्या ग्रंथात आत्मा किंवा सोल या अत्यंत अमूर्त विषयावर सविस्तर का लिहिलं? अच्छा, तो ग्रंथ? होय ना. जो माणूस केवळ भौतिक जगाला सत्य मानतो तो अचानक आत्मा या न दिसणाऱ्या गूढ गोष्टीवर का लिहितो? हा त्याच्या स्वतःच्याच तत्वज्ञानाचा मोठा विरोधाभास वाटत नाही का? वरवर पाहता हा विरोधाभास वाटू शकतो खरा, पण यातली सर्वात आकर्षक बाब म्हणजे यामागील संकल्पना समजून घेतल्यावर ॲरिस्टॉटलची वैज्ञानिक दृष्टी अधिक स्पष्ट होते. म्हणजे त्याने आत्म्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं होतं का? हो. ॲरिस्टॉटलसाठी आत्मा हा शब्द आजच्या आपल्या पारंपरिक किंवा धार्मिक समजुतीसारखा अजिबात नव्हता. त्याच्या मते आत्मा म्हणजे कोणताही अदृश्य, शरीराबाहेर जाणारा किंवा गूढ असा भूतप्रेताचा प्रकार नव्हता. मग आत्मा म्हणजे नेमकं काय होतं त्याच्या मते? त्याने आत्म्याला सजीवांची कार्यप्रणाली किंवा ऑपरेटिंग सिस्टम मानलं. ऑपरेटिंग सिस्टम? बापरे. हो. भौतिक शरीराला जिवंत ठेवणारी आणि त्याच्याकडून काम करून घेणारी जी अंतर्गत ऊर्जा किंवा फॉर्म आहे त्याला त्याने आत्मा म्हटलं. म्हणजे जसं हार्डवेअरशिवाय सॉफ्टवेअर चालत नाही आणि सॉफ्टवेअरशिवाय सॉफ्टवेअरला काही अर्थ नसतो, तसाच शरीर आणि आत्म्याचा संबंध आहे तर. अगदी अचूक उदाहरण दिलंस. डी ॲनिमामध्ये त्यांनी या आत्म्याचे 3 अत्यंत स्पष्ट आणि वैज्ञानिक स्तर सांगितले आहेत. हे 3 स्तर कसे काम करतात? म्हणजे प्रत्येक सजीवासाठी वेगळा आत्मा असतो का? तो याला जीवशास्त्रीय उत्क्रांतीच्या अंगाने मांडतो. पहिला आणि सर्वात मूलभूत स्तर आहे वनस्पती आत्मा, ज्याला व्हेजिटेटिव्ह सोल म्हणतात. अच्छा, म्हणजे हा फक्त वनस्पतींमध्ये आढळतो? हो. याचं काम अत्यंत साधं आहे. वाढ होणे, पोषण मिळवणे आणि प्रजोत्पादन करणे. वनस्पती एकाच जागी राहून ही कार्य करतात. म्हणजे वनस्पतींना जगण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच या पहिल्या स्तरात येतं. बरोबर. यापुढचा दुसरा स्तर आहे प्राणी आत्मा, म्हणजेच सेन्सिटिव्ह सोल. हा प्राण्यांमध्ये असतो. आणि यात काय वेगळं असतं? यात वनस्पतींचे गुण म्हणजे वाढ आणि पोषण तर असतातच, पण त्यासोबत अत्यंत महत्वाची भर पडते, ती म्हणजे जाणीव. ज्ञानेंद्रियांचा वापर करून आजूबाजूच्या परिस्थितीचं भान ठेवणं, वेदना किंवा आनंद अनुभवणं, हालचाल करणं आणि इच्छा व्यक्त करणं हे गुण या प्राणी आत्म्यात असतात. म्हणजे एखादा प्राणी शिकारीचा पाठलाग करतो किंवा धोक्यापासून दूर पळतो ते याच आत्म्यामुळे. बरोबर. आणि या वर्गीकरणातील सर्वात वरचा तिसरा स्तर कोणता? तो म्हणजे मानवी आत्मा, ज्याला त्याने रॅशनल सोल म्हटलं आहे. हा स्तर केवळ आणि केवळ मानवांमध्ये आढळतो. म्हणजे आपल्यात? होय. यात वनस्पती आणि प्राण्यांचे सर्व गुण अंतर्भूत आहेतच, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात विचार करण्याची क्षमता, तर्क करण्याची ताकद, विवेक आणि बुद्धिमत्ता आहे. अच्छा. मानव केवळ परिस्थितीवर प्रतिक्रिया देत नाही, तर तो परिस्थितीचं विश्लेषण करू शकतो. या वर्गीकरणावरून आपल्या लक्षात येतं की ॲरिस्टॉटलने आत्म्याकडे धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता सजीवांच्या क्षमतांचं एक जीवशास्त्रीय तत्व म्हणून पाहिलं.
हे वर्गीकरण खरोखरच विलक्षण आहे आणि मला वाटतं येथूनच या चर्चेला एक अत्यंत रंजक वळण मिळतं. ते कसं काय? म्हणजे बघ ना, वनस्पती फक्त वाढतात, प्राणी केवळ त्यांच्या मूळ प्रवृत्तींनुसार किंवा इन्स्टिंक्ट्सनुसार वागतात. त्यांच्याकडे निवडण्याचा अधिकार नसतो. पण मानवाकडे रॅशनल सोल असल्यामुळे मानवाला विचार करण्याची आणि विवेक वापरण्याची क्षमता मिळालेली आहे. अगदी बरोबर. याचाच अर्थ मानवाला प्रत्येक कृती करताना निवड करावी लागते. मग प्रश्न असा पडतो की या विवेकशील मानवाने समाजात वागायचे कसे, त्याचं वर्तन कसे असावे, चांगले आणि वाईट यातील फरक कसा ठरवायचा. आणि मला वाटतं नेमक्या याच प्रश्नातून ॲरिस्टॉटलच्या नीतिशास्त्राचा म्हणजे एथिक्सचा जन्म होतो. बरोबर? अगदी अचूक पकडलंस. मानवाने कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर शोधताना ॲरिस्टॉटलने एक अत्यंत व्यावहारिक संकल्पना मांडली. ती म्हणजे सुवर्ण मध्य किंवा द गोल्डन मीन. सुवर्ण मध्य. हो, मानवी जीवनातील सर्वोच्च ध्येय हे आनंद किंवा युडायमोनिया मिळवणे हे आहे. आणि हा आनंद केवळ सुवर्णमध्ये साधूनच मिळू शकतो असं त्याचं ठाम मत होतं. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. श्रोत्यांसाठी हा सुवर्ण मध्य समजून घ्यायला गिटारची तार हे एक अत्यंत चपखळ उदाहरण ठरेल. ते कसं? जेव्हा आपण गिटारची तार खूप सैल सोडतो तेव्हा त्यातून कसलाही संगीत किंवा आवाज येत नाही. ती पूर्णपणे निरुपयोगी ठरते. आणि याउलट जेव्हा ती तार गरजेपेक्षा जास्त ताणली जाते तेव्हा ती तडशी तुटून जाते. होय, योग्य आणि सुमधुर आवाजासाठी त्या तारेला एका विशिष्ट मध्यबिंदूवर ताणावे लागते. मानवी भावना आणि कृतींचेही अगदी तसेच आहे. नीतिशास्त्रात हाच नियम लागू होतो. अरिस्टॉटलच्या मते सद्गुण किंवा वर्च्यू म्हणजे अतिरेक आणि न्यूनता यांच्या बरोबर मधोमध असलेली अवस्था. म्हणजे दोन्ही टोकांच्या मध्ये. हो, जेव्हा मानवी भावना किंवा कृती या दोनपैकी कोणत्याही एका टोकाला जातात तेव्हा ते दुर्गुण ठरतात. योग्य वर्तन नेहमी या दोन टोकांच्या मध्यभागी असतं. ह्याचं एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच. याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे धैर्य किंवा करेज हा सद्गुण. जर एखाद्या व्यक्तीमध्ये भीतीचा पूर्ण अभाव असेल, तो परिणामांचा कोणताही विचार न करता स्वतःला धोक्यात झोकून देत असेल, तर तो उन्माद किंवा लेकलेसनेस ठरतो. हा एक अतिरेक झाला. बरोबर. आणि याच्या अगदी विरुद्ध जर एखादी व्यक्ती प्रत्येक लहान सहान गोष्टीला घाबरत असेल, स्वतःच्या बचावासाठी काहीच कृती करत नसेल, तर तो भ्याडपणा ठरतो. ही न्यूनता झाली. अच्छा. आणि अरिस्टॉटल सांगतो की भ्याडपणा आणि उन्माद या दोन टोकांच्या मधोमध जो सुवर्ण मध्य आहे तो म्हणजे धैर्य. अगदी तेच. धैर्यवान व्यक्तीला भीती वाटत नाही असं नाही, त्याला धोक्याची जाणीव असते. पण ती व्यक्ती त्या भीतीवर स्वतःच्या विवेकाने मात करते आणि योग्य ती कृती करते. क्या बात है. हाच नियम इतर सर्व भावनांना लागू होतो. मग ती संपत्ती खर्च करण्याची सवय असो, जिथे कंजूषपणा आणि उधळपट्टी यातील सुवर्ण मध्य उदारता आहे. बरोबर, किंवा मग राग व्यक्त करणं असो, सर्व ठिकाणी हा सुवर्णमध्य महत्वाचा आहे. पण हे ऐकायला जेवढं सोपे वाटते तेवढं ते आचरणात आणणे नक्कीच कठीण आहे. हे सुवर्णमध्य साधण्याचं कौशल्य माणसांत जन्मतःच असते का? नाही. म्हणजे कोणी जन्मतःच असं सुवर्णमध्य साधायला शिकलेला नसतो? मग हे सद्गुण मानवामध्ये कसे निर्माण होतात? इथेच अरिस्टॉटलच्या शिक्षण विचारांची अत्यंत महत्वाची भूमिका सुरू होते. तो अतिशय स्पष्टपणे सांगतो की हे सद्गुण आपोआप किंवा केवळ नशिबाने येत नाहीत. मग त्यासाठी काय करावं लागतं? त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची, सातत्याची आणि शिक्षणाची गरज असते. सद्गुण हे एका सवयीसारखे असतात. वारंवार योग्य कृती केल्यानेच माणूस सद्गुणी बनतो. त्यामुळे त्याच्या मते शिक्षण हे निव्वळ माहिती गोळा करण्याचं किंवा फक्त व्यवसाय मिळवण्याचं साधन नाहीये, तर ते सद्गुण निर्माण करणारं आणि माणसाचं चरित्र घडवणारं सर्वात प्रभावी हत्यार आहे. म्हणजे शिक्षणाची मुख्य उद्दिष्टे काय असावीत यावरही त्याने अत्यंत सविस्तर मांडणी केली आहे. तर हो, बुद्धीचा विकास करणं, चारित्र्य निर्मिती करणं आणि समाजात एक उत्तम नागरिक घडवणं हे शिक्षणाचे मूळ हेतू असावेत असं तो मानतो. आणि यासाठी त्याने केवळ बौद्धिक किंवा पुस्तकी शिक्षणावर भर दिला नाहीये ना? अजिबात नाही. माणसाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्याने शारीरिक शिक्षण, नैतिक शिक्षण आणि विशेष म्हणजे संगीत व कला शिक्षणावरही तितकाच जोर दिला. अरे वाह.
म्हणजे कलेच्या माध्यमातून माणसाच्या भावनांचा योग्य निचरा होतो आणि त्याची विचार करण्याची प्रगल्भता वाढते, ही संकल्पना त्याने हजारो वर्षांपूर्वीच मांडली होती. होय. आणि आता आपण या प्रवासातील एका मोठ्या टप्प्यावर येतो. कोणता टप्पा? जेव्हा असे सुवर्णमध्य साधणारे, सद्गुणी, सुशिक्षित आणि विवेकबुद्धी असलेले नागरिक एकत्र येतात, तेव्हा समाजाची आणि राज्याची निर्मिती होते. बरोबर. ॲरिस्टॉटलच्या राजकारणावरील विचारांचा पाया हा नीतिशास्त्रच आहे. त्याचं एक अत्यंत प्रसिद्ध विधान आहे, मॅन इज अ सोशल ॲनिमल, किंवा माणूस हा सामाजिक प्राणी आहे. हे तर आपण शालेय जीवनापासून ऐकत आलोय. हो ना. त्याच्या मते माणसाला आपल्या पूर्णत्वाला पोचण्यासाठी, एक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी समाजाची आणि राज्याची नितांत गरज असते. खरंय, राज्याशिवाय मानवी अस्तित्व अपूर्ण आहे. अगदी. जो माणूस समाजाशिवाय पूर्णपणे एकाकी राहू शकतो, तो एकतर देव असू शकतो किंवा पशु. तो सामान्य मानव असूच शकत नाही. आणि राजकारणाच्या बाबतीत त्यांनी विविध शासन पद्धतींचे जे विश्लेषण केले आहे, ते आजच्या काळातही अत्यंत मार्गदर्शक ठरते. त्यांनी लोकशाही, राजाशाही आणि अल्पशाही यांसारख्या विविध राजकीय व्यवस्थांचा अतिशय बारकाईने अभ्यास केला. पण यात सर्वात महत्वाची आणि नोंद घेण्यासारखी गोष्ट काय आहे माहितीये? काय? त्याने कोणत्याही एका विशिष्ट पद्धतीचा अंधेपणाने पुरस्कार केला नाही, किंवा एकाला चांगले आणि दुसऱ्याला वाईट असे थेट लेबल लावले नाहीत. ही त्याची राजकीय तटस्थता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवते. अगदी बरोबर. जसा एखादा शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत रसायनांचे परीक्षण करताना स्वतःच्या भावना बाजूला ठेवतो, तसाच त्याने समाजातील या व्यवस्थांचा अभ्यास केला. प्रत्येक व्यवस्थेचे स्वतःचे काही मूळ गुण आहेत, आणि प्रत्येक व्यवस्थेत भ्रष्टाचार निर्माण झाल्यास ती कशी उद्ध्वस्त होऊ शकते, हे त्याने अत्यंत वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून मांडलं. म्हणजे शासक जेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता वापरतो, तेव्हा राजेशाहीचं रूपांतर हुकुमशाहीत होते आणि लोकशाहीचं रूपांतर झुंडशाहीत होऊ शकते, हे त्याने स्पष्ट केले. होय. राजकारणाचा मुख्य हेतू केवळ सत्ता टिकवणे नसून नागरिकांना एक चांगले आणि सद्गुणी जीवन जगण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हा आहे. जर आपण या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहिले, तर ॲरिस्टॉटलच्या अफाट बुद्धिमत्तेची आणि त्याच्या विचारांच्या व्याप्तीची खरी जाणीव होते. नक्कीच. त्याचे कार्य हे विस्कळीत नाही, तर ती एक सलग आणि जोडलेली विचारप्रणाली आहे. त्याच्या 5 प्रमुख ग्रंथांचा उल्लेख केल्याशिवाय पाश्चात्य जगाचा शिक्षणाचा आणि विचारांचा पाया समजणे अशक्यच आहे. हो, ते केवळ 5 ग्रंथ नाहीत, तर ते मानवी आकलनाचे 5 वेगवेगळे स्तंभ आहेत. होय ना. सर्वप्रथम मेटाफिजिक्स या ग्रंथातून त्यांनी या विश्वाच्या अस्तित्वाचे आणि वास्तवाचे मूलभूत तत्वज्ञान मांडले. त्यानंतर डी ॲनिमाद्वारे त्याने सजीवांचे मानसशास्त्र, त्यांची कार्यप्रणाली आणि जीवशास्त्राची सांगड घातली. शास्त्राचा मार्ग दाखवला. आणि जेव्हा हे सद्गुणी मानव एकत्र येऊन समाज बनवतात, तेव्हा तो समाज कसा चालवावा यासाठी त्याने पॉलिटिक्समधून राजकारणाचे नियम स्पष्ट केले. आणि शेवटी मानवी भावनांना अभिव्यक्त करण्यासाठी आणि कलेचा आस्वाद घेण्यासाठी त्याने पोएटिक्सद्वारे साहित्य आणि नाटकाचे नियम निश्चित केले. या सर्व ग्रंथांकडे पाहिल्यावर लक्षात येतं की ॲरिस्टॉटलने केवळ तत्कालीन जगाला काय विचार करायचा ते सांगितलं नाही, तर त्याने संपूर्ण मानवजातीला कसा विचार करायचा याची एक शाश्वत पद्धत शिकवली. खरंय. तर्कशास्त्र, निरीक्षण, वर्गीकरण आणि सुवर्णमध्य यासारख्या त्याच्या संकल्पनांनी मानवी मेंदूला एका पूर्णपणे नव्या पातळीवर नेऊन ठेवलं. त्याचा अनुभववाद आजच्या आधुनिक विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा पाया आहे. तर मग या सर्वांचा आपल्यासाठी आज अर्थ काय? आजच्या या माहितीच्या प्रवासातून आपण काय शिकतो? खूप काही. एका व्यक्तीने कशा प्रकारे जीवशास्त्राच्या निरीक्षणांपासून ते नीतिशास्त्राच्या सुवर्णमध्यापर्यंत आणि राजकारणाच्या तटस्थ विश्लेषणापर्यंत सर्वच क्षेत्रात ज्ञानाचा प्रकाश टाकला, हे आपण पाहिलं. बरोबर. आज आपण जेव्हा एखादा गुंतागुंतीचा निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता तार्किक विचार करतो, 2 टोकाची भूमिका घेण्याऐवजी संयमी मध्यम मार्ग निवडतो, किंवा निसर्गातील गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करून निष्कर्ष काढतो, तेव्हा नकळतपणे आपण ॲरिस्टॉटलने 2000 वर्षांपूर्वी दाखवून दिलेल्याच मार्गावर चालत असतो. त्याचा विचार हा केवळ इतिहास नाही, तर ती आजच्या जीवनाची एक पद्धत आहे. आणि म्हणूनच ॲरिस्टॉटलचे विचार काळाच्या कसोटीवर टिकून राहिले आहेत. ते कोणत्याही एका काळापुरते मर्यादित नाहीत, कारण ते मानवी स्वभाव,
त्याची बुद्धिमत्ता आणि आपल्या सभोवतालच्या वास्तवाच्या अत्यंत जवळ जाणारे आहेत. अगदी सहमत आहे. पण या संपूर्ण सखोल चर्चेच्या शेवटी हे सगळे ऐकताना मला अचानक एक अत्यंत वेगळा विचार आलाय, जो प्राचीन भूतकाळ आणि आपल्या आजच्या आधुनिक भविष्यकाळाला थेट जोडणार आहे. अरे वा, असा कोणता विचार? आज आपण एका पूर्णपणे नव्या आणि काहीशा अनाकलनीय युगात प्रवेश केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIच्या युगात. जरा विचार करा, जर ॲरिस्टॉटल आज आपल्यात असता आणि त्याने आजच्या या प्रगत AIला पाहिले असते, तर त्याने स्वतःच्या डी-ॲनिमाच्या व्याख्येत या AIला कुठे बसवले असते? बापरे, हा खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. होय ना? सध्याचे AI अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे देते, माहितीचं विश्लेषण करते आणि स्वतः विचार करत असल्यासारखे भासवते. मग ॲरिस्टॉटलने त्याला स्वयंपूर्ण विचार करू शकणारा आणि निवड करू शकणारा मानवी आत्मा किंवा रॅशनल सोल मानले असते? हां, किंवा ती केवळ मानवाने दिलेल्या मोठ्या प्रमाणावरील डेटावर प्रक्रिया करणारी एक अत्यंत प्रगत प्रणाली आहे, म्हणून त्याला फक्त प्राणी आत्मा म्हणजेच सेन्सिटिव्ह सोल ठरवलं असतं. अगदी हाच प्रश्न. मानवी बुद्धिमत्ता आणि यंत्राची क्षमता यांच्यात नेमकी रेषा कुठे आखायची, हा प्रश्न नक्कीच आपल्याला मानवी अस्तित्वाचा नव्याने विचार करण्यासाठी प्रवृत्त करेल. नक्कीच. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आज इथे थांबूया. श्रोत्यांनी यावर नक्की विचार करावा.